चलो नेक्स्ट, हे लेजर कळलं, लेजर कळलं, ही एंट्री कळली. काल आपण हे डिस्कस केलं होतं अक्रुवल, आणि मी अमाऊंट पण बदलली होती 15,000. एक होतं अक्रुवल, दुसरं होतं प्रीपेड. म्हणजे तुम्हाला थोडंसं आता आयडेंटिफाय करायच्या आहेत गोष्टी की अक्रुवल आहे का प्रीपेड आहे. मला आता सांगा, सेम मी सपोज याच्यात हे अक्रुवल नसतील, प्रीपेड असतील, तर एंट्री कशी काढणार? तिकडे हां, इकडे येईल ते. पण मग इथं अमाऊंट किती येईल? पेड किती केले? 15,000. म्हणजे इथं इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू बँक 15,000. म्हणजे इथं अक्रुवल येणार नाही, इथं काय येणार? बाय प्रीपेड किती? 3,000. आणि मग बाय प्रॉफिट अँड लॉस 12,000. म्हणजे बरोबर वर्षाचे 12,000 बरोबर अकाउंटिंग झाले प्रॉफिट लॉस. आणि जे एक्सेस किंवा शॉर्ट होते ते अक्रुवल किंवा प्रीपेड म्हणून रेकॉर्ड झाले. थोडक्यात लेजर कळते का चेक करा. काय आर्या, मी काय सांगते कळते का? सार्थक, मी काय करतोय कळलं का? हे एकच लेजर आहे, पण मी कसं फिरवलं. हो सर. जर प्रीपेड असेल तर त्या लेजरच्या क्रेडिटला येणार, कारण तेवढं एक्सेस आहे, म्हणून मी ते पुढच्या वर्षात पाठवलं प्रीपेड म्हणून. पुढच्या वर्षी ते असेट म्हणून येणार. नाही, पुढच्या वर्षाची एंट्री सांगतो, आधी पहिले हे समजून घ्या. नंतर हे अक्रुवल आहे, बरोबर आहे. सेम वे आता इन्कमच्या बाबतीत चेक करूया. सेम वे इन्कम पण चेक करूया. बिफोर दॅट आधी हे पहिले हा एक्सरसाइज सॉल्व करूया. घ्या, सार्थक रीड कर. Jarrah's business has accounting year end of 31st December 2011. Jarrah rents factory space at rental cost of $5,000 per quarter. Per quarter. What is mean by quarter? In case of a calendar किंवा कॅलेंडर इयर. लास्ट वीक. वीक म्हणजे कॅलेंडर, क्वार्टर नाही सॉरी, कॅलेंडर. एक सेकंड. कॅलेंडरच्या बाबतीत क्वार्टर म्हणजे क्वार्टर इज हाऊ मेनी मंथ्स? पिरियड ऑफ 3 मंथ्स इज कॉल्ड एज क्वार्टर. ओके, क्वार्टरली किती? क्वार्टर पर क्वार्टर 5,000 म्हणतात ते. पर क्वार्टर 5,000, पर मंथ नाही. ओके, किंवा पर ॲनम पण नाही आहे. नीट वाचा काय दिलंय पुढे. पेबल ते काय म्हणतात? Payable in हां, पेबल इन अरियर्स. अरियर्स म्हणजे काय? राहिलेत, आउटस्टँडिंग, म्हणजे अक्रुवलच आहे. नीट चेक करूया. बघा, अकाउंटिंग इयर 31 डिसेंबरला संपतंय, आणि जरहा काय करतोय? जरहा रेंट्स तो फॅक्टरी रेंटवर घेतोय का रेंटवर देतोय? फायनल काय? घेतोय का देतोय? घेतोय. ही रेंट्स फॅक्टरी स्पेस. म्हणजे तो फॅक्टरी रेंटवर देतोय, स्वतः घेत नाहीये, देतोय. ही रेंट्स फॅक्टरी स्पेस ॲट अ रेंटल कॉस्ट ऑफ 5,000 पर क्वार्टर. पेबल इन अरियर्स म्हणजे काय म्हणायचं तेच कळत नाही. पेबल इन अरियर्स म्हणजे परहॅप्स एक शेवटचं क्वार्टर इन अरियर्स आहे. जेव्हा तुम्हाला पैसे येणं असतं तेव्हा त्याला अरियर्स म्हणतात. इन अरियर्स म्हणजे पैसे येणे. पेबल इन अरियर्स. ओके, पुढे जाऊया. रीड कर. During the year to 31st December 2011, payments of rent were made as follows. हां, 31st March. खालीलप्रमाणे पेमेंट्स केली. चला, 31 मार्च. For the quarter to 31st March 2011, 5,000. थांबा. अरे, क्वार्टर 31 मार्च 11 हे कुठलं आहे? डिसेंबर 11. तो संपवते कधी? डिसेंबर 11. मग ते काय म्हणतायत? हे बघा, फॉर द क्वार्टर म्हणजे जे क्वार्टर 31 मार्च 11ला संपतंय, 31 मार्चला जे 11ला संपतंय ते
ते 31 मार्चला त्याचे पैसे आले 5,000. ओके, हां नीट समजून घ्या पिरियड. पुढचं घे 29 जून. 29 जूनला काय दिलंय? अजून एक क्वार्टर जे 30 जून 11ला संपलं त्याचे 5,000 आले. ओके, सेकंड क्वार्टर, सेकंड ऑक्टोबर गांधी जयंती, त्याचं काय आहे? फॉर द क्वार्टर टू 30 सप्टेंबर 11 5,000. ते म्हणतात 3 पेमेंट्स आलेत ह्या वर्षात, 3 पेमेंट आले. बरोबर झालं? हां. एक 31 मार्चला आलं जानेवारी की जे 31 मार्चचं क्वार्टरला संपलं म्हणजे त्याचे पैसे 5,000 आले 31 मार्चलाच. 29 जूनला काय झालं? 30 जूनला जी क्वार्टर संपली ते आलं, आणि 2 ऑक्टोबरला जे 30 सप्टेंबरला संपलं त्याचे 5,000 आले. किती पेमेंट्स यायला पाहिजे होती? बरोबर. झाले? 3 त्रिक 9 झाले. अजून 3 महिन्याचे कुठे आहेत? एक क्वार्टरचा एक क्वार्टर एक तर quarter राहिलंय. हा. कुठलं क्वार्टर राहिलंय? चेक करा आणि मला सांगा. नोव्हेंबर, डिसेंबर. हा? नाही, मधला राहिलाय एक. कुठलं? एक ऑगस्ट राहिलाय. ऑगस्ट? ऑगस्ट हे क्वार्टर जून. एप्रिल मे जून. एप्रिल मे जून. ते काय आलं? जून. हा ते जून मध्ये, ऑगस्ट राहिलाय ना. हा काय सप्टेंबर? जुलै ऑगस्ट सप्टेंबर आलं की. हा. मग राहिलं कुठलं? ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. हे काय? ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर राहिलंय. हा. मग हे कुठलं आहे? मार्च. जान फेब. जान फेब मार्च. मग ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा कधी यायला पाहिजे होतं? डिसेंबर डिसेंबर आहे 31 डिसेंबरला. अरे डिसेंबरला तुमचं संपतंय, मग हे कुठलं आलंय? हे मार्चचं आलंय. हा. हा कुठलं आहे मार्चचं? त्याच वर्षीचं आहे पण अगोदरचं. जानेवारी फेब्रुवारी हा. मार्च 11 हा. आणि डिसेंबरला तुमचं वर्ष संपलं. हा. हे लक्षात घ्या नीट पिरियड. एक क्वार्टर राहिलाय. एक नाही, 2 क्वार्टर्स राहिले. 2 कसे? हे प्रीपेड आहे, पण प्रीपेड पण नाही. हे 31 मार्चला आलंय हो. हा मग हे 31 मार्च डिसेंबर का कुठल्या इयरमध्ये? हे 11 आहे ना आपलं. 31 डिसेंबर 11ला वर्ष संपलं. हम्म. पण हे आलंय 31 मार्च 11ला. मग त्याच वर्षी आहे ना? म्हणजे त्याच वर्षात आहे ना. हा. बरोबर, मार्चचं म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च आलं. आलं ना. हा. मग आलं की. नंतर पुढचं कुठलं आलं? एप्रिल मे जून. ते पण आलं. हा. जुलै ऑगस्ट सप्टेंबर. मग राहिलं कुठलं? ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर. डिसेंबर म्हणजे एक क्वार्टर राहिलं. हा. ते डिसेंबरचं राहिलंय. हा. आणि ह्याच्यात कुठलं प्रीपेड नाही ना आलं? हा, ते पण बघावं लागतं. अच्छा प्रीपेड नाही ना कुठलं. नीट व्यवस्थित बघून नाही. मला सांगा. नाही आहे. पिरियड नीट कव्हर करा. नीट व्यवस्थित फक्त विचार हा, करायचा, बाकी काही नाही. एक एक प्रीपेड आहे आणि एक कुठलं प्रीपेड आहे? 29 जूनचं. हा अरे बट कसं काय? जून 11 आहे हे. हा मग 30 जूनला द्यायचं होतं, त्याने 29 जूनला दिलं. हा ना. अरे हा. हा. कुठे कुठे? सर, 29 अरे 31 डिसेंबर पर्यंतचा पिरियड आहे ना. हा. मग जून त्याच्या आधी येतं ना. हा. अच्छा म्हणजे डेट वाईज बरोबर. जानेवारी मला सांगा, हे तुमचं फायनान्शियल इयर काय आहे? जानेवारी टू डिसेंबर. हा. मग जानेवारी 11ला सुरुवात झाली. हा. हे जानेवारी 11 टू मार्च हे बरोबर आहे. हा. जून हे एप्रिल टू जून बरोबर. हे सुद्धा 11 आहे. हो कुठे एक्सेस आहे? हे कुठे प्रीपेड आहे? बरोबर आहे की त्याच वर्षाचं आहे ते? मला वेगळं हा? वाटलं. डेट वाईट वाचलं मला. हा, नीट डेट वाईजच जायचं आहे. 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत तुमचं वर्ष आहे. पण जून 30 ला आलं पाहिजे तर ते 29 ठीक आहे ना, त्याने काय फरक पडतो? मग ते अख्ख्या प्रीपेड वर्षभरात करायचंय ना तुम्हाला. वर्षभरापेक्षा वर्षभरात कधी आलं तरी चालणार आहे. काय फरक पडतो? मग नाहीये प्रीपेड. हे नाहीये, नाही कुठंच नाही मग. कुठेच नाही. फक्त आउटस्टँडिंग आहे. हा. एक क्वार्टर आउटस्टँडिंग आहे. हो. चला. 4 जानेला दिली. ओके, आता पुढे जाऊया. ऑनलाईनला मी काय कॅल्क्युलेशन करतोय कळतंय ना? हो सर. द फायनल पेमेंट ड्यू ऑन 31 डिसेंबर फॉर द क्वार्टर दॅट डेट वॉज नॉट पेड अंटिल 4th जानेवारी. म्हणजे 5th ला 4th ला भरलं. 4th जानेवारीला त्यांनी दिलंय हा. 2012. अक्रूवल. म्हणजे हे अप्रुव्हल आहे. मग ते काय विचारतायत? शो द लेजर अकाउंट्स. करा. कुठलं लेजर आहे? आता ही इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? चला पहिले मला याची एंट्री सांगा. इन्कम चला. आहे. हा इन्कम आहे. ह्या अक्रुवल ची एंट्री सांगा.
रेंट बोला एंट्री बोला मला याची. तुम्हाला एक तर कळलं की एक क्वार्टर अजून राहिलेलं आहे पेमेंट आणि ते जानेवारी त्यांनी सांगून टाकलं जानेवारीमध्ये ते आलं असं देत नाही पण त्यांनी दिलंय. 31st करायची ना एंट्री? हो 31 डिसेंबरची एंट्री करायची. नाही नाही, ते पहिलं. 31 डिसेंबरची एंट्री करायची. अच्छा. प्री पेमेंट टू रेंट. प्रीपेड Wrong. बोला जिया जिया एंट्री बोला. सार्थक एंट्री बोल. आर्या एंट्री बोल. रेंट टू अप्रूव्हल. रेंट टू अप्रूव्हल हा मग इन्कम आहे. हा इन्कम टू. तू काय एंट्री करते? हा पण रेंट अकाउंट डेबिट. अप्रूव्हल टू रेंट. अक्रूवल टू रेंट रिसिव्ड. अरे अक्रूवल टू रेंट रिसिव्ड. इन्कम. उलट होणारी एंट्री हा इन्कम आहे ते म्हणून तुझी एंट्री चुकली आहे. होत असतं. हे इन्कम आहे म्हणून रेंटला तुम्ही क्रेडिट करणार डेबिट नाही आणि अक्रूवलला डेबिट करणार. अक्रूवल अकाउंट डेबिट टू रेंट रिसिव्ड. म्हणजे इथं सगळे रूल्स तेच रूल्स आहेत. नाही. एक्सपेन्सेस क्रेडिटला चाललाय मग हे एक्सपेन्स नाहीच आहे इन्कम आहे. तो नाही. एक्सपेन्स नाहीच आहे इन्कम आहे. मी इन्कम ट्रीट केलं इन्कम रेंट रिसिव्ड म्हणतोय आपण हो. आणि अक्रूवल टू रेंट रिसिव्ड. मग आता चला करा लेजर बनवा. कुठलं लेजर बनवायचं आहे? सगळ्यात पहिलं रेंटचं. हा. आता हे रेंट रिसिव्ड आहे. करा रेंट रिसिव्ड पहिलं. करा ओपन करा रेंट रिसिव्ड. रेंट रिसिव्ड क्रेडिटला काय करणार? आता क्रेडिटला एंट्री होणार. आता डेबिटला एंट्री नाही होणार. बाय बँक पहिली डेट टाका. पहिली 31 मार्च. हा. क्रेडिटला 31 मार्च बाय बँक 5000. नंतर 29 जूनला अजून एक बाय बँक 5000. अजून एक क्रेडिट अलर्ट 2 ऑक्टोबर बाय बँक 5000 आणि 31 डिसेंबर बाय अक्रूवल. इतकं सोपं आहे हे. अप्रूव्हल. 31 डिसेंबर लास्ट डेला करायची एंट्री. लास्ट डेला बाय अक्रूवल. लिहा बाय अक्रूवल. इथे येईल ना डेबिटला. बाय एंट्री काय केली? अच्छा, sorry. अक्रूवल टू रेंट रिसिव्ड सॉरी. 5000च. ते कशाला चेंज होणार? नाही. आणि आता टू प्रॉफिट अँड लॉस. डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस. डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस किती? त्या सगळ्यांची टोटल. आता अक्रूवलची एंट्री करा. अक्रूवलचं लेजर ओपन करा. अक्रूवलच्या डेबिटला टू रेंट रिसिव्ड. अक्रूवलच्या डेबिटला टू रेंट रिसिव्ड. डेट काय? डिसेंबर 31 डिसेंबर टू रेंट रिसिव्ड किती? 5000. 5000. आणि संपलं. सगळं आणि याला येणार बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. balance, हा. याला बॅलन्स येणार बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. झालं. लेजर बनवलं आपण. लास्टची एंट्री पण केली. मग आणि पहिल्या ह्या तिघांची एंट्री काय होणार? याची जर्नल एंट्री काय करणार? पहिली 31 मार्चची जर्नल एंट्री काय करणार? बोल आर्या. सार्थक जिया या 31 मार्चची एंट्री काय करणार? बँक नाही. रेंट टू बँक. रॉंग. रेंट इथे आहे ना. काय? रेंट टू बँक रॉंग आहे. रेंट टू Rent to डेबिटला. cash. रेंट टू कॅश रॉंग आहे. बँक टू रेंट. मग रिसिव्ह झालंय तुम्हाला. हे पैसे आले दिले नाही. तुम्ही क्रेडिट केलेत रेंटला. हो. मग म्हणजे मग जर्नल एंट्री काय करणार? बँक टू रेंट रिसिव्ड. या तिघांची एंट्री तीच होणार आहे. नेक्स्ट. आता बघा हे तर आपण ऑलरेडी मगाशी हे झालं. पुढे जाऊया. आता एक्झाम्पल इफ वी वेअर टू पुट थ्रू अन अक्रूवल ऑफ ₹5,000 फॉर टेलिफोन एक्सपेन्सेस द अकाउंटिंग एंट्री विल बी टेलिफोन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट
टू अक्रुवल 500 याचं मला ट्रान्झॅक्शन सांगा असं सुद्धा विचारणार. ही जर्नल एंट्री आहे त्यांनी केलेली तुमच्या अकाउंटंटनी, याचं ट्रान्झॅक्शन काय बिल म्हणजे हे एक्सपेन्सेस ड्यू. नॅरेशन नाही ट्रान्झॅक्शन विचारतोय. म्हणजे काय राहिलंय, काय झालंय, काय काय ट्रान्झॅक्शन काय आहे, काय असणार आहे. टेलिफोन एक्सपेन्सेस भरले नाहीत त्यांनी. टेलिफोन एक्सपेन्सेस अक्रूड आहेत. किती 500. म्हणजे पेबल आहेत का रिसिवेबल आहेत. हां पेबल. पेबल आणि रिसिवेबल असतं तर तुम्ही आता एंट्री काय केली होती. अक्रुवल टू टेलिफोन एक्सपेन्सेस. टेलिफोन एक्सपेन्सेस टू अक्रुवल म्हणजे हे टेलिफोन एक्सपेन्सेस पेबल आहेत. बरोबर आहे. आता याचा नेट इफेक्ट चेक करूया आपण. हे जे तुम्ही केलं आत्ता आपण काय म्हणलं, हे काय आहे टेलिफोन एक्सपेन्सेस पेबल. टेलिफोन एक्सपेन्सेस पेबल आहेत 500 रुपीज. मला एक सांगा, ही एंट्री तुमच्या अकाउंटंटनी मिस केली आणि ती तुम्ही करायला लावली त्याला, तर त्यामुळे त्याचा प्रॉफिट वाढणार का कमी होणार. कमी. बोला ऑनलाईनला. बोला पटकन. आर्या, ही एंट्री केल्यामुळे तुमच्या अकाउंटंटनी ही एंट्री विसरलाय, ती तुम्ही त्याला करायला लावली, तर त्याचा प्रॉफिट अँड लॉस कमी होणार का वाढणार. कमी कमी होणार. एक्सपेन्सेस आहेत हे, एक्सपेन्सेस बुक केले, एक्सपेन्सेस वाढले म्हणजे प्रॉफिट कमी झाला. लायबिलिटी कमी होणार का वाढणार. असेट कमी होणार का वाढणार. लायबिलिटी बोला. वाढेल. लायबिलिटी वाढणार. वाढणार. सो आपल्याला इफेक्ट पण कळले. असेट कमी होईल ना. असेटचा काही संबंधच नाही. ते पैसे देणे म्हणजे थोडक्यात याचं त्यांनी तुम्हाला अकाउंटिंग इक्वेशन विचारलं तर तुम्ही काय कराल. याचं अकाउंटिंग इक्वेशन काय होणार. मी थोडक्यात तुम्हाला त्याच्यावर आणतोय. ते ना ऍसेट इज इक्वल टू लायबिलिटी. हां, असेट इज इक्वल टू लायबिलिटी कॅपिटल, लायबिलिटी प्लस कॅपिटल किंवा कॅपिटल प्लस लायबिलिटी. ऍसेट नाही ते तुम्ही बोलता. पण तुला ते पटतंय का. मी काय वाटेल ते बोली ना, मी अकाउंटंट आहे. म्हणजे काय पण बोलू शकता. मला हे बघा, तुम्ही एक्सपर्ट, मी नाही. तुम्ही त्या कसं माहिती का, तुमचा जॉब हा चेकिंगचा जॉब आहे. तुमचे अकाउंटंट तुम्हाला फुल करणार आहेत. एक मास्टर असतात ते, असे काही अकाउंटिंग करतात ना, भल्या भल्या चार्टर्ड अकाउंटंटला सुचत नाही काय केलंय आणि समजत नाही. अशी विंडो ड्रेस बॅलन्स शीट देऊ शकतो ना मी, की बाप बोलवला तरी जमणार नाही त्याला, चार्टर्ड अकाउंटंटचा. पण करता येतं ते. आणि हेच तुमचा जॉब आहे की तुम्ही त्यांचे बाप व्हायचं आहे. अच्छा असा खेळतोय काय, बघतो याच्याकडे, हे शोध ते शोध, असं काढ तसं काढ, हे काय आहे ते काय आहे, सगळं तुम्हाला विचारावं लागतं. येस, ओके, चला बोला. मी काय विचारलं, याचं अकाउंटिंग इक्वेशन काय. लायबिलिटी इन्क्रीज झाली कितीनी, 500नी. सेकंड इफेक्ट, कॅपिटल डिक्रीज झाला. कॅपिटल डिक्रीज झालं. असेटमध्ये काही चेंज नाही. लायबिलिटी इन्क्रीज 500, असेट डिक्रीज 500, म्हणजे तुमचं हे इक्वेशन टॅली. असं कुठेही काहीही एकदम त्यांना वेळ लागल्यासारखं, हां याचं हे सांगा त्याचं ते सांगा, असं ते करणार. तुम्हाला सगळं आलं पाहिजे. कुठलंही एखादं ट्रान्झॅक्शन विचारलं त्याच्यावर काही आलं पाहिजे. आपण लेजर केलं, त्याचं अकाउंटिंग इक्वेशन पण केलं. ट्रायल बॅलन्सला इफेक्ट काय येणार आहे. टॅली नाही टॅली होणार ना, का नाही होणार. मिस झालं ना. 5,000 पण तू करायला लावलं ना. 20,000. चला आता चेक करूया. आता प्रीपेड एक्सपेन्सेस. आता प्रीपेड, बाय द वे एक्सपेन्सेसची एंट्री बघा. प्रीपेमेंट अकाउंट डेबिट टू एक्सपेन्सेस क्रेडिट. आणि मला बरोबर याच्या उलटं एखादं इन्कम प्री रिसिव्ड असेल तर एंट्री काय करणार. इन्कम अकाउंट डेबिट
टू प्री रिसिव्ड किंवा प्रीपेड, पण तिथं प्री रिसिव्ड असणार, प्रीपेड नसणार. प्री रिसिव्ड इन्कम अकाउंट डेबिट टू प्री रिसिव्ड आणि प्री पेमेंट टू एक्सपेन्स. ही एंट्री कळते ना, चेक करा. ही एंट्री आहे. आता चेक करूया. चला जिया रीड करा. प्रीपेड एक्सपेंडिचर इलस्ट्रेशन 2. The annual insurance charge for a business is $24,000. पर 30 ॲनम, ते विसरू नको, पर ॲनम. per annum, and $30,000 was paid on 1st January 2015 in respect of future insurance charges for the year ended 31st December 2050. What is the closing prepayment and insurance expense for the year? Show the relevant entries in the चला ledger लेजर account. मध्ये नंतर करू. आधी पहिले मला याच्यात प्रीपेड आहे का? हो. किती इन्शुरन्स किती प्रीपेड? 30. काय 30,000? काही वाटेल ते नाही, total लेजर ते 6,000. बघू. 6,000. चला बोला काय जिया, किती आहे प्रीपेड? मुळात प्रीपेड आहे का हे पहिले शोधा. वर्षाचा अॅन्युअल इन्शुरन्स प्रीमियम किती आहे? 24,000. 24,000. तुम्ही पे किती केलं? 30,000. 30,000. प्रीपेमेंट म्हणजे प्रीपेमेंट किती आहे? 6,000. 6,000. सो व्हेरी इझी. ओके, मग आता याचं लेजर बनवा. चला बनवा. इन्शुरन्स अकाउंट. त्याच्या डेबिटला काय लिहिणार? टू बँक, कारण पेमेंट केलं कितीचं? 30,000. टू बँक 30,000. इथं काय होणार? आता याच्यात ना एक्सेस आहे ना, कसं करतो आपण एंट्री? त्याच्या क्रेडिटला येणार काय? बाय प्रीपेड किंवा प्रीपेमेंट. बाय प्रीपेमेंट किती? 6,000. आणि क्लोज कसं करणार? प्रॉफिट अँड लॉस. बाय प्रॉफिट अँड लॉस इन्शुरन्स 24,000. इन्शुरन्स नाही, इन्शुरन्सचं अकाउंट आहे हे. इन्शुरन्सला इन्शुरन्स कसं म्हणजे एंट्री होणार? इन्शुरन्स टू इन्शुरन्स. मी म्हणत होते मला वाटलं काय बॅलन्स नाही क्लोज. इन्शुरन्सला बॅलन्स नाही. कुठल्याही एक्सपेन्स आणि इन्कमला बॅलन्स येत नाही. ते प्रॉफिट अँड लॉसला जातात क्लोजिंग म्हणजे. बॅलन्स जो येतो तो असेट आणि लायबिलिटी किंवा पर्सनल अकाउंट्सला म्हणूया. नॉमिनल अकाउंट्सना बॅलन्स नसतो. नॉमिनल अकाउंट्स प्रॉफिट अँड लॉसमध्ये जातात. सो बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती? 24,000. म्हणजे वर्षाचे जे चार्जेस आहेत ते बरोबर प्रॉफिट अँड लॉसला गेले बघा. चला त्याच्या खाली प्रीपेड एक्सपेन्सेस नवीन ओपन करा. प्रीपेड एक्सपेन्सेस लेजर. त्याच्या कुठे येणार? डेबिटला काय लिहिणार? इन्शुरन्स टू इन्शुरन्स किंवा टू इन्शुरन्स एक्सपेन्स किती? 6,000. हां, सॉरी. 6,000 6,000. आणि मग बॅलन्स आहे ना? आणि याला बॅलन्स येणार बाय बॅलन्स सीडी. नाली लेजर्स बनवली आपण. आता वर्षाचं आणि ते काय विचारतायत की इन्शुरन्स एक्सपेन्स फॉर द इयर किती आहेत? 24,000. 24,000. वर्षाचा इन्शुरन्स एक्सपेन्स 24,000 आहे. जमलं? सोपं आहे हे, पण नीट लक्ष ठेवायला लागेल. असं डायरेक्ट येणार नाही. हे बघा एंट्री बघा काय केली आणि इन्शुरन्सचा एक्सपेन्स बघा. हे बघा असंच केलं का बघा. टू बँक 30,000. बाय प्रॉफिट लॉस 24. बाय प्रीपेमेंट 6,000. आणि अच्छा त्यांनी प्रीपेडचं केलंच नाही, आपण प्रीपेड पण केलं. चला आर्या रीड करा. इसा pays the rental expense on a market stall in advance. ISA started business on 1st January 2015 and on that date paid $1,200 in respect of the first quarter's rent. During the first year of trade, ISA also paid the rent of the following amounts. आता परत मागास सगळं पिरियड दिलेत. नीट मगाशी आपण जसं केलं तसं नीट शोधून काढा. गडबड काय आहे? आता इथं प्रीपेड आहेत. आता आउटस्टँडिंग नाही आहेत. पण असं काही नाही
प्रीपेड पण असू शकतात, आउटस्टँडिंग पण असू शकतात, दोन्ही असू शकतात. एक्सपेक्ट एनिथिंग. चला बघूया ह्याच्यात काय आहे ते तुम्ही शोधून मला सांगा. बघूया काय सापडतंय का काहीच सापडत नाही. मला तो पहिलंच तर आहे. 2016चं डिसेंबरमध्ये भरलंय. म्हणजे प्रीपेड हां सगळे प्रीपेडच आहेत. 25 सप्टेंबर डिसेंबरचं 200 आणि एक्स्ट्रा काय झालं? सगळे प्रीपेड आहेत सर. सगळं प्रीपेड असं कसं होईल बाबा अकाउंटिंग? 30 जूनचं 3 मार्च. चला ते काय म्हणतात ऑन 1st January 15 ISA started business on 1st January 15 and on that date paid 1200 in respect of first quarter rent. म्हणजे पेड इन ॲडव्हान्स आहे. हो पण 1 जानेवारीला दिलाय, ठीक आहे, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च पे झालं. आता 3 मार्चला जून पर्यंत दिलं, हां मग प्रीपेड 14 जूनला सप्टेंबर पर्यंत दिलं, सप्टेंबरला डिसेंबर पर्यंत दिलं. हे सगळं त्याच वर्षाचे आहेत ना. प्रीपेड कुठे आहेत? प्रीपेड. पण ते 200 एक्स्ट्रा दिलेत ना मग त्यांनी 1200. 13 डिसेंबरला अजून एक दिलं. हे कुठल्या पिरियडचं आहे? ते प्रीपेड येईल. हा हे प्रीपेड आहे फक्त 1400, बाकी कुठलंही प्रीपेड नाही. ते 1400 का भरले त्यांनी? म्हणजे काय मग 1400च भरतायत. हे का इथं पण 1400च भरलेत, इथं 1200 भरले, म्हणजे काय झालं? रेंट वाढलं. सो व्हेरी इझी. असं दिलं नाही वाढलं. दिलं नाही पण तुम्ही समजून घ्यायचं 1200 आहे त्याचं 1400 झाले म्हणजे रेंट वाढलं. अजून किती दिलंय तुम्ही? 1400. प्रीपेड. मग आता याचं अकाउंटिंग करा. प्रीपेमेंट. आता हे एक्सपेन्स आहे का इन्कम आहे? पहिली गोष्ट हां तर बघा एक्सपेन्स आहे. क्लिअर कट दिलाय. हां रेंटल एक्सपेन्सेस. पेज रेंटल एक्सपेन्सेस. मग चला रेंटचं अकाउंट ओपन करा. मग सारखं करावं लागेल. 4 एंट्री येणार आहेत. डेट वाईज एंट्री करा. पहिलं 1 जानेवारी. 1st जानेवारीला पहिली एंट्री. टू बॅक. काय करताय रे? काय एव्हरी डे इज अ संडे काय? इन्कम नाही. सॉरी एक्सपेन्स कुठे टाकते एंट्री? क्रेडिट. डेबिट लाईन. इन्कम नाही आहे. एक्सपेन्स आहे ना तो. डेबिट लाईन ना. बाय बँक. मग अशी क्रेडिट केलं म्हणून लगेच झालं सुरू. टू बँक. 1 जानेवारीला टू बँक 1200. 3 मार्चला टू बँक. 3rd मार्च टू बँक 1200. 14 जून टू बँक 1200. 14 जून. 25 सप्टेंबर टू बँक 1400. आणि इथं डेबिट नाही. आणि 13 डिसेंबर टू बँक. इथे ना डेबिट नाही. पेमेंटच आहे हे. पेमेंट आहे. पेमेंट कर. इथं क्रेडिटला. कसं क्रेडिटला? डेबिटला. डेबिटला. पेमेंट केलं ना तू. पण ते प्रीपेमेंट केलंय ना. मग काय झालं? पेमेंट केलं ना, इथं रेकॉर्ड कर. टू बँक टू डेबिट. आता यातलं क्रेडिट करणार तू. ही सगळी पेमेंट्स डेबिटला येणार आणि आता क्रेडिटला लिहिणार बाय प्रीपेड. किती? 1400 बाय प्रीपेड. बाय इथं ना बाय प्रीपेड 1400 आणि बाय प्रॉफिट अँड लॉस. आता मला अमाऊंट सांगा.
6,400 आहे सगळ्यांची टोटल आहे 5,000 हां प्रॉफिट अँड लॉसला किती गेले? 5,000 प्रॉफिट अँड लॉसला 5,000 बरोबर आहे का? हो यस. प्रॉफिट अँड लॉसला म्हणजे पहिले 3 क्वार्टर रेंट होतं 1200 आणि चौथ्या क्वार्टरला रेंट झालं 1400. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला ते टेस्ट करणार आहेत. हे आत्ता तुम्हाला मुद्दामून प्रॅक्टिस म्हणून दिलेलं हे आहे. आता ते तुम्हाला एक नुसता पॅराग्राफ देणार आहेत आणि त्यावरनं तुम्हाला शोधून काढायचं आहे. हे तुम्ही करणार नाही आहात. एंट्र्या तुमचा अकाउंटंट करणार आहे. हां मग हां पण तुम्हाला माहिती पाहिजे अच्छा की एंट्री कशी होते. एंट्री कशी होते हे जर कळलं नाही तर तुम्ही शोधून कुठून काढणार? पॉसिबलच नाही. त्यामुळे तुम्हाला सगळं अकाउंटिंग सगळं एक्सपर्टच यायला पाहिजे. तुम्ही एक्सपर्ट व्हायला पाहिजे. एक्सपर्ट लेवल. चला आता हे काय झालं? शो द ट्रान्झॅक्शन्स इन द रेंटल एक्सपेन्सेस अकाउंट. प्रीपेमेंटचं काय ना लेजर प्रीपेडचं नाव त्याने विचारलेलं नाही पण तू केलं असेल तर उत्तम. डेबिटला येणार काय? टू रेंट अकाउंट आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. चला प्रीपेड एक्सपेन्सेस झालं. हे बघा ह्या एंट्री आपण केल्या. आता पुढे जाऊया. इन्शुरन्स कसं आता प्रो फॉर्मा एक्सपेन्स ऑफ टी अकाउंट. हे बघा एक्सपेन्सेसचं बघा कसं आहे. बॅलन्स ब्रॉड डाऊन ओपनिंग प्रीपेड एक्सपेन्स. एक्सपेन्सेसचं लेजर नीट बघा. आता इथून पुढे आत्तापर्यंत आपण प्रीपेड पुढच्या वर्षी पाठवलं असं दरवर्षी. आता पुढच्या वर्षीचं ट्रान्झॅक्शन सांगा मला. बघा मला काय म्हणायचं आहे. ते काय करणार असं 2 वर्षाचं करा 2 वर्षाचं. ह्याच याचं 2016चं अकाउंटिंग करून दाखवा. एक सेकंड. पहिलं ओपनिंग आलं काय? भरलं त्यांनी किती भरले? एक सेकंड. 1,400. हां 1,400 काय म्हणून लिहून मला रेंट टू प्रीपेड म्हणजे थोडक्यात हे जे 1,400 तुम्ही पुढच्या वर्षीला प्रीपेड केलेत हां बरोबर ना? हां आता 2016चं अकाउंटिंग कसं होणार आपलं? हे प्रीपेड नाही होणार पुढच्या वर्षी कारण ऑलरेडी हे प्रीपेड जे आहेत ना प्री रिसिव्ह दॅट विल बिकम एक्सपेन्स ऑफ दॅट इयर. म्हणजे पहिल्या क्वार्टरचे एक्सपेन्स बुक करावे लागतील. हो. कसं करणार? ते कुठे पडलेत? प्रीपेडला पडलेत. हां प्रीपेडला डेबिट आहेत का क्रेडिट आहेत? प्रीपेड डेबिट डेबिट आहे. हां मग त्याला क्रेडिट करा. आणि हा एक्सपेन्स कुठल्या वर्षाचा आहे? 2016ला आहे. जॅन फेब मार्च. चला करा 2016चं अकाउंटिंग करूया. करा रेंट अकाउंट खाली रेंट अकाउंट 2016 टू प्रीपेड एक्सपेन्स टू प्रीपेड 1,400. पहिलं जानेवारीला करा ते 1 जानेवारी. नंतर परत एकदा 3 मार्च करा. टू बँक किती घेऊ? 400 किती? 1,400 किती? 1,200. मला ऑनलाईन पाहिजे. मी पेमेंट किती करू? 400 हा 1,400. वाढलेलं रेट काय कमी करता येतं? 14 1,400. 14 जून टू बँक किती? 1,400 1,400. 25 सप्टेंबर 1,600 1,600 वाढलं. परत काहीही दिलेलं नाही त्यांनी तरी पण अकाउंटिंग करतोय आपण. अज्युम करतोय ना सगळं. ऑब्विसली अजून पण ते तुला जमतंय की नाही? हां मग कर ना 1,600 केलं. आणि 13 डिसेंबर. प्रीपेमेंट देऊ ना म्हणतो. नाही रे बाबा. मग आता परत त्यांनी तू बँक पैसे दिलेत रे तू. पण ते पुढच्या वर्षी पैसे दिलेले आहेत ते रेकॉर्ड कर. टू बँक किती? 1,600 1,600. आता हे जे प्रीपेड आहे त्याचं सेपरेट रेकॉर्डिंग. बाय प्रीपेड
किती 1600. 1600. बाय पी एंड एल, बाय पी एंड एल किती 7400. एवढं होतं 1600 1600 1600 बरोबर ना. हा 1400 1600. म्हणजे म्हणजे 5200 झाले आणि 1600. हां. सर बरोबर म्हटले ना 7400. 7400 ते कुठे येणार पी एंड एल ला. नाही पी एंड एल ला विचारतोय मी किती येणार. मायनस होईल मग मग 1600. म्हणून मी विचारतोय 7400 चुकीचे आहेत. 5800. छे हा हा 5800. हे बघा ना, आपण प्रत्येक क्वार्टरला 200 रुपये ॲडिशन केली. हा 4 क्वार्टर्स आहेत. हा मग असे किती होते 5000. हां. त्यात 800 रुपये ॲड केले 5800. बस. मी तेच म्हटले. नाही नाही, मी तुला काय विचारतोय की तू कुठल्या बेसिसवर 5800 म्हणतोय. मी- तुला कळले का मी काय हा, काय अच्छा, करतोय हा. कसं हो, हो. करतोय. मला खरं कॅल्क्युलेशनची गरजच नाही. हो मागच्या वर्षी मी 5000 दिले होते. 200 add. दर क्वार्टरला मी 200 ऍड केले म्हणजे 4 क्वार्टरचे 800, 5800 आले पाहिजेत. आले का आलं. नाही तर तुमचं चुकतंय. इट इज मा- सो व्हेरी सिम्पल. असं पण करू शकतो हे काढून हे प्लस करून हे आलं. ते तू तेच करणार पण अल्टिमेटली तुझं 5800 आलं पाहिजे. दिस इज टॅली. हे तुम्हाला ना. आणि खरं तर मी जर इथल्या इथं केलं तरी सुद्धा म्हणजे मला अकाउंटची सुद्धा गरज नाही. हो अकाउंटची सुद्धा गरज नाही. 200 रुपये तुम्ही दर क्वार्टरला वाढवलेत. 4 क्वार्टर्स आहेत. मागच्या वर्षी 5000 होते, यावर्षी 5800 असले पाहिजेत. अच्छा अच्छा अच्छा. पण सर त्याच्यासाठी मागचं करायला लागेल ना. मागचं तर तुम्हाला हा, दिलंच होतं. हां. मागचं दिलंच करायचंच होतं. होतं. म्हणजे ते असं विचारतात पुढच्या वर्षी काय असणार. मागचं पण होईल ना सर फक्त ते ऍड करायचं. नाही नाही, असं जर दिलं आणि त्यांनी विचारलं की पुढच्या वर्षी किती रेंटचं एक्सपेन्स असले पाहिजेत प्रॉफिट अँड लॉसला, दॅट विल बी 5800. सी इट इज सो व्हेरी इझी असं मला म्हणायचं आहे. अजिबात डिफिकल्ट नाही आहे हे. पण आता बघा एक्सपेन्सेसचं त्यांनी कसं दिलं हे बघा. सर मग ह्याची एंट्री अशी नाही. हे बघा बॅलन्स म्हणजे ओपनिंग प्रीपेड. हां एक्सपेन्सेसला कधीही बॅलन्स नसतो असं मी म्हटलंय. म्हणजे थोडक्यात इथं काय येणार बघा, तुम्ही प्रीपेड केलं बघा पहिलं. हो बाय प्रॉफिट अँड हां, नंतर बॅलन्स ओपनिंग अक्रूड आउटस्टँडिंग असेल तर इकडे येणार. जसं प्रीपेड असतं हां तसं इकडं म्हणजे प्रीपेड इकडे येणार, आणि- जुनं आउटस्टँडिंग इकडे येणार. हां. ओके. नंतर टू बँक आपण आत्ता केलं ते. नंतर टू बॅलन्स कॅरी डाऊन कधी होईल जर इकडली बॅलन्स क्रेडिट जास्त असेल तेव्हा. आणि इथं काय लिहिलं बाय प्रॉफिट अँड लॉस. आणि हे बॅलन्स कधी केला बघा, आत्ता बॅलन्स काढला. इन नॉर्मल कंडिशन हे असं असलं पाहिजे. पण मग इकडं कधी येणार जेव्हा तुमचं आउटस्टँडिंग असेल तेव्हा. म्हणजे ह्या केसमध्ये त्यांनी काय केलंय, त्यांनी सेपरेट प्रीपेड अकाउंट ओपन नाही केलेलं. एकच सगळं एकाच ह्याच्यात एक्सपेन्स अकाउंट केले. म्हणून हे लेजर हा फॉर्मॅट नीट बघून ठेवा. घर जाऊन ते बुक तुम्हाला पाठवलंय मी. पेज नंबर किती आहे हे बघा, 179 ला आहे. हा फॉर्मॅट नीट लक्षात ठेवा 179चा. चला आता काय दिलंय, नोट्स टू सपोर्ट द प्रोफॉर्मा. ह्याच्या नोट्स आहेत त्या. या सगळ्या नोट्स अंडरस्टँड. हे बघा ह्या आत्ता आपण ज्या डिस्कस केल्या त्या या नोट्स आहेत. कुठलं काय खरं तर ना हे लेजर आपण ऑलरेडी प्रिपेअर केलं. बघा ना हे लेजर प्रिपेअर केलं आपण. रेंटचं. फक्त आउटस्टँडिंगवाला नाही केलं, प्रीपेडवाला केलं. हो मग असंच नाही सर आउटस्टँडिंग लेजर केलं ना. हे काय सेकंड इयरमध्ये कुठे केलं. सेकंड इयरचं नाही केलं हां, मग फर्स्ट सेकंड इयरचं करा मग ते दाखवा करून. ते बाय. बाय प्रीपेड. अरे हे इन्कम आहे रे बाबा. सॉरी मी एक्सपेन्सेसचं म्हणतोय, नाही केलेलं. हां, नाही केलं, कळलं आत्ताशी. ते इन्कम होतं. हां हां, हे प्रीपेड एक्सपेन्स आहे. आता आउटस्टँडिंग. बर हां आहे.
ते मगाशी जे केलं ते इन्कम होतं, ते वेगळं होतं. हे प्रीपेड आहे, हे एक्सपेन्स प्रीपेड आहे. मी आता एक्सपेन्स आउटस्टँडिंग म्हणतोय. एक्सपेन्स आउटस्टँडिंग असेल तर त्याचं अकाउंटिंग आणि सेकंड इयरमध्ये म्हणजे ऑलरेडी एक आउटस्टँडिंग तुमचं ऑलरेडी मागच्या वर्षी आहे आणि आता नवीन तुम्ही पुढच्या वर्षात आला म्हणजे ते फर्स्ट जनला मागच्या क्वार्टरचं. हां, म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की आउटस्टँडिंगची कन्सेप्ट ही दरवर्षी असणार. दरवर्षी असणार. तुम्ही काय करणार, मागच्या क्वार्टरचं ह्या क्वार्टरमध्ये पेमेंट करणार आणि ह्या इयरच्या लास्ट क्वार्टरचं पुढच्या वर्षीच्या फर्स्ट क्वार्टरमध्ये पेमेंट करणार किंवा ह्या वर्षीच्या लास्ट मंथचं पुढच्या वर्षीच्या फर्स्ट मंथमध्ये पेमेंट करणार. ते सेम मंथ झालं फक्त. सेमच आहे ते. नाही ते सेम म्हणजे तू लक्ष ठेवायचं तुला. हो. दरवेळेला क्वार्टरलीच असेल असं काहीही नाही, ते मंथली सुद्धा असू शकतं. चला आता चेक करूया काय परत. मंथली इझी होईल मग. नाही सेमच राहील सर. हे परत हे झालं आपलं ना. पुढे जाऊ. आता चेक करूया त्याला काय म्हणायचं. हां, हे बघा. ऑन जानेवारी 15 कायरो owed $2000 in respect of a previous year's मागच्या वर्षीचं इलेक्ट्रिसिटी बिल पे करायचं आहे म्हणजे आउटस्टँडिंग आहे. मागच्या वर्षी आउटस्टँडिंग आहे. ओके. कायरो मेड द फॉलोइंग पेमेंट. मागच्या वर्षी किती राहिलं द्यायचं? 2000. हे कुठल्या वर्षीचे एक्सपेन्स आहे? 2014. मागच्या वर्षीचे. 14. हे मागच्या वर्षीचे एक्सपेन्सेस आहेत पण द्यायचे राहिले. द्यायचे 2000. म्हणजे ह्या वर्षीचे एक्सपेन्स आहेत का? नाही. म्हणजे ह्या वर्षीच्या एक्सपेन्स अकाउंटला येतील का? येतील. फार तर फार बाय बॅलन्स म्हणून. पण खरं तर आपण बाय बॅलन्स म्हणून नाही करायचं. हे काय म्हणणार? बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्स. इथं कसं लिहिलं? इथं प्रीपेड लिहिलं होतं ना. हे प्रीपेड नाही आहे. दरवेळेला काय तेच हां, मग लगेच बाय आउटस्टँडिंग होणार ते. बाय आउटस्टँडिंग 2000. ओके. टू बँक 2800. टू बँक 3000. मी डेट्स वाचत नाही आहे. आता पुढची 5 ऑगस्ट. टू बँक 2750 आणि टू बँक 3100. हे 4 पेमेंट्स केली मी. सगळी पेमेंट झाली का माझी? काय माहिती? काही माहित नाही. अजून राहिलेत. नीट चेक करा. डिसेंबरचं पेमेंट कुठं आहे? हे बघा खाली दिलं. आता हे डिसेंबरचं पेमेंट कधी केलं? 1 जानेवारीमध्ये केलं. म्हणजे ह्या वर्षात काय येईल? किती आउटस्टँडिंग आहे? 4. किती? करून दाखवा मला. लेजर बनवा. लेजर बनवा. ह्या वर्षीचं आउटस्टँडिंग किती आहे? त्यांना काय पाहिजे माहिती आहे? ह्या वर्षीचं काय आहे? इलेक्ट्रिसिटी चार्जेस किती असं काढायचं आहे थोडक्यात. तुम्हाला हे सगळं दिलं. 11,650. कसं काढलं? तू पहिलं लेजर बनव. ऍड केलं ना. लेजर बनव. लेजर त्याशिवाय तुला कळणारच नाही. बनवा. लेजर बनवा. इलेक्ट्रिसिटी पहिलं काय करणार? बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्स करा. बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्स. बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्स. बाय बाय म्हणजे क्रेडिट. बाय आउटस्टँडिंग किती? 2000. हे पहिलं जे आउटस्टँडिंग होतं ते क्रेडिट करून टाकलं. आता हे तिन्ही 4ही पेमेंट्स करून टाका. टू बँक टू बँक टू बँक टू बँक. ही 4ही पेमेंट्स न बघता डेबिटला येणार कारण एक्सपेन्सेसला आपण एक्सपेन्सेस पे करतोय. 4ही डेबिट्स. टू बँक टू बँक टू बँक टू बँक. झालं की सर? हां, झालं की आन्सर भेटला. हां. घाई होते. काय नाही भेटला भेटला. आन्सर भेटला मला. 1 सेकंड सांगतो तुम्हाला. हां, थांब अजून व्हायचंय बाळा. अजून संपलं नाही. टू आउटस्टँडिंग एक्सपेन्स करा. हे 1800 तो कोण लिहिणार? टू आउटस्टँडिंग एक्सपेन्स. करंट इयरचं आउटस्टँडिंग येते 1800. आता करा क्लोज आणि मला सांगा एक्सपेन्सला किती होत आहे आणि मग बघू तुझं किती आलं आन्सर. ही नुसती हे सुद्धा ह्या वर्षीचेच आहेत फक्त दिलेलं नाही आहे. आणि हे मागचे
मागच्या वर्षीचे आहेत ते ह्या वर्षातनं मायनस होणार आहेत. इथं टू आउटस्टँडिंग का घेतलं? अरे हे काय, कारण ते तू पे नाही हे केलं. कुठल्या वर्षीचे आहे? अरे हे तू पे नाही केलं, हे तू पे केलं पुढच्या 31 डिसेंबर पर्यंत त्यांनी इलेक्ट्रिसिटीचं कॅल्क्युलेशन केलं 1800 हा. आणि हे तुला त्यांनी सांगितलंय की 31 डिसेंबर पर्यंत इलेक्ट्रिसिटीचे चार्जेस झाले 1800, पण ते पे नाही केले. दिसतात का वरती पेमेंटमध्ये? नाही. डिसेंबरला काही पेमेंट केलंय का? नाही. मग हे कुठे पे करणार? पुढच्या वर्षी. हा. म्हणून तुला त्याचं आत्ता अक्रूवल म्हणून हा. घ्यावं लागेल. दिस इज अक्रूड, म्हणजे आउटस्टँडिंग आहेत हे, करा. म्हणून ते टू आउटस्टँडिंग Sir, केलं. 11,450. 11,450. ते 200च फरक होता. हां तेच सांगते. इथे 1 रुपयाचा जरी फरक असेल ना तरी रॉंग. सो बाय प्रॉफिट अँड लॉस, तो जो डिफरन्स आहे तो बाय प्रॉफिट अँड लॉसला जाणार. काय सार्थक, मी काय लेजर बनवतोय काय कळते का? काय आर्या, तिथं तू लेजर बनवते का? हो सर, समजतं. आर्या हो का? मला फोटो पाठव का काय लेजर बनवलं बघू. मला जरा बघू देत काय लेजर बनवले म्हणजे तुम्ही. बनवता नाही येते, हां बनवता नाही येते पण समजते. नाही 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 भाऊ नाही. छे 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 छे, मग तू आधी का नाही मला बोलली बनवता येत नाही तर? मी केव्हापासून तुला सांगते, तू बनवता, मी विचारल्यावर बोलल्यावर मला सांगतेस काय मला बनवता येत नाहीये? सार्थक तुझी काय परिस्थिती आहे? सर येतंय म्हणे. नाही नाही येते नाही, मला लेजर पाठवा तुम्ही. काय मी इथून जर डिक्टेट करते तुम्हाला कुठे लिहायचंय काय लिहायचं, हे काय या दोघांनी पण मी सांगितलं तसंच बनवलंय ना, का मी दाखवलं नाही त्यांना? इथं काय वेगळं नाही क्लास चालू, त्यांनी बनवलंय, तुम्ही तिथं का नाही बनवलं? काय सार्थक, तुमच्या सर्टिफिकेशनवर चालणार नाहीत गोष्टी की समजलं नाही बाबांनो, नाही समजलेलं तुम्हाला. तुम्ही ते लेजर बनवल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाहीये काय घडतंय आणि काय चाललंय. तुम्ही स्वतःला AI समजूच नका. जिया तुझे काय परिस्थिती आहे? लेजर बनवलं का? हो सर. पाठव फोटो मला बघू दे काय लेजर बनवलंय. आणि हे लेजर्स तुम्ही नाही बनवलीत ना तुम्हाला कळणारच नाही ते काय कसं घडतंय. इट्स नॉट दॅट इझी, पण डिफिकल्ट नाहीये एवढंच मी सांगू शकतो. कठीण नाहीये, नीट फक्त पिरियड बघायचे आहेत, त्यातनं शोधून काढायचं आहे. ऑल राईट, हे बघा अमाऊंट किती दिले? बी. कुठला अमाऊंट आहे आपलं? कुठलं आलं? बी. 11,450. झालं. 2 मार्काला फक्त, 1,800. फक्त 2 मार्क, नथिंग मोर दॅन दॅट. एवढी सगळी कॅल्क्युलेशन्स, एवढं सगळं बनवायचं आणि काय करायचं आहे? 2 मार्क. आता अक्रूड इन्कम म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम एंट्री काय करणार आपण? अक्रूड इन्कम आणि क्रेडिट इन्कम अकाउंट. इन्कमला क्रेडिट आणि अक्रूड इन्कमला डेबिट ही एंट्री करणार. बरोबर ह्याच्या उलट होणार आहे. म्हणजे मगाशी आपण केलं होतं प्रीपेडचं, हा, इथं येईल. आता तसंच फक्त अक्रूडचं करायचं. म्हणजे मगाशी आपण प्री रिसिव्ड केलं, आता आउटस्टँडिंग इन्कम करणार. सेम असंच, हेच फक्त उलट. चला घ्या, बोला सार्थक, रीड करा. अ बिझनेस अर्न्स बँक इंटरेस्ट. A business and bank interest income of $300 per month. 3,000 bank interest income has been received in the year to 31st December 2015. मला सांगा काय परिस्थिती आहे? व्हॉट इज द सिच्युएशन? काय सिच्युएशन? ते बंद कर. काय सिच्युएशन काय आहे? दर महिन्याला 300 रुपये तुम्हाला इंटरेस्ट मिळत आहे. 300 रुपयाचा इंटरेस्ट आहे. ओके, इंटरेस्ट रिसिव्ह किती झालं? 3,000. 3,000. मग काय प्रॉब्लेम काय आहे? 10 महिन्याचं. हा, हा? 10 महिन्याचं आलंय. मग यायला किती पाहिजे? अजून 2 महिन्याचं. मग त्याला काय म्हणणार? अक्रूड. 3,600 रुपये अक्रूड. करा एंट्री.
एंट्री जर्नल एंट्री सांगा. एंट्री ना हा. अक्रूड इन्कम टू अक्रूड इन्कम टू इन्कम. इंटरेस्ट. हा सॉरी इंटरेस्ट. हा. अक्रूड इन्कम टू इंटरेस्ट 6,600 बरोबर झाली एंट्री. ते काय विचारतात तुम्हाला लेजर. इंटरेस्ट. लेजर मध्ये आता डायरेक्ट एंट्री तुम्ही पेमेंट करणार 2000. चला बनवा लेजर. कसं बनवणार? डेबिट का क्रेडिट इंटरेस्टला? क्रेडिट. इंटरेस्टला डेबिट का क्रेडिट? क्रेडिट ना. क्रेडिटला काय लिहिणार? अक्रूड इन्कम. बाय बँक 3,000 रुपये पहिले रेकॉर्ड करावे लागतील रिसिव्ह झाले ते. बाय बँक 3,000 रुपये. तिथे येईल डेबिटला. थांब बाबा अजून 600 रुपये अक्रूड अक्रूड ते सुद्धा क्रेडिट. बाय अक्रूड इन्कम 600 रुपये. आता डेबिटला टू पी एंड एल 3,600. वर्षाचे 3,600 गेले पाहिजेत. आता हेच अक्रूड इन्कमचं करा लेजर. अक्रूड इन्कम त्याच्या डेबिटला येणार बँक ना. टू इंटरेस्ट. टू इंटरेस्ट. अरे बँकच्या सॉरी डेबिटला येईल ना. सॉरी हा सॉरी 600. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 600 संपलं. झाले लेजर्स. आता टोटल इयर मध्ये तुम्ही किती अमाऊंट इंटरेस्ट प्रॉफिट लॉसला टाकणार? 3,600. पी एन एलला लिहिलं बघा तुम्ही हा. 3,600 संपलं. आता हे सगळं झालं. हे बघा ही एंट्री. हे बघा असं केलं आपण एंट्री. चेक करा. हे घ्या तुम्ही आर्या आणि सार्थक. हे बघा हे एंट्री लेजर. हेच लेजर सर्वांनी केलेले आहे ते. मग हे आम्ही इथं बनवलं. हे बघा अक्रूड. इथं मी फक्त तुम्हाला बॅलन्स घ्यायला लावलाय. सर ही बुक कोणी बनवली? मी नाही बनवलं. कोणी बनवली त्यामुळे ते- अरे कपलान इथं दिलंय ना. हे काय कपलान पब्लिशिंग. आता प्रीपेड इन्कम. आता बरोबर याच्या उलट होणार आहे. इन्कम प्रीपेड आहे. मगाशी झालंय इथंच येईल हे ना. मगाशी झालंय. हे पहिलं आपण ह्यांनी सुरुवात केली. हे हा रेंट रिसीव्ह. हा म्हणजे अगोदर आता भेटलंय. आता प्री रिसिव्ड खरं तर प्रीपेड इन्कम म्हणजे प्री रिसिव्ड इन्कम आहे. ओके. अ बिझनेस रेंट्स आउट अ प्रॉपर्टी ॲट अन इन्कम ऑफ 4,000 पर मंथ. म्हणजे किती इन्कम यायला पाहिजे? पर मंथ 4. वर्षाचा किती व्हायला पाहिजे? 36. परिस्थिती भयानक आहे. 36,000 कुठले 36? पर मंथ. काय वाटेल ते बोलतोय. पर मंथ 9 महिन्यांचं नाही 12 महिन्यांचं वर्ष असतं. अरे 48. सॉरी 48. हा हा 12 महिन्यांचं आहे म्हणजे 48,000 व्हायला पाहिजे. हा. चला आले किती? 64. माय गॉड एक्सेस आले. हा हा. एक्सेस आले. 48 यायला पाहिजे होते 64 आले. प्री रिसीव्ह. म्हणजे रिमेनिंग काय आहेत? प्री रिसीव्ह. प्रीपेड किंवा प्री रिसिव्ड इन्कम. चला करा एंट्री. मला एंट्री सांगा पहिली. एंट्री ना. लेजर बनवा आणि मग मला सांगा पाहिजे. काय प्रॉब्लेम नाही. लेजर कसं बनवणार? रेंटल आहे ना म्हणजे रेंट रिसिव्ड अकाउंट. त्याच्या डेबिटला लिहिणार का क्रेडिटला लिहिणार? डेबिट. काय डेबिट? क्रेडिट. मग सॉरी. क्रेडिटला काय लिहिणार? टू बाय. बाय बँक. बाय काय? बँक इन. बाय बँक किती 60. आले? किती रेंट तुम्हाला? 64,000. 64,000. आता त्यातले प्रॉफिट अँड लॉसला किती ट्रान्सफर करणार? किती आहेत वर्षाचे? 48. 48. 48. टू पी एंड एल 48. इथं अजून मग डिफरन्स काय आहे? प्रीपेड 24. नीट मायनस करा. 16. 16,000. 16,000. ते काय आहे? टू प्रीपेड
प्रीपेड काय खरं तर प्री रिसिव्ड इन्कम आहे. नाही तर दोनला कळणारच नाही तुम्हाला प्रीपेड म्हटलात तर, म्हणून मी ते म्हणतो प्री रिसिव्ड. दॅट इज प्री रिसिव्ड. किती? 16,000. आता प्री रिसिव्ड अकाउंट ओपन करा. प्री रिसिव्ड अकाउंट त्याच्या क्रेडिटला लिहिणार तुम्ही, डेबिटला नाही, क्रेडिटला. क्रेडिट बाय रेंट रिसिव्ड. हॅलो, हां हां बोला. हां 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 हो, पण संध्याकाळी नाही आहे आपल्याकडे क्लास, सकाळीच आहे. अरे बापरे, कुठलं? अरे बापरे, संध्याकाळी नाही खरं. मला म्हणजे कसं आहे का, माझ्याकडे स्टुडंट येत आहेत, पण मला नेमकं संध्याकाळी आत्ता 4 वाजेपर्यंत 4 ते 5 जमू शकेल का? हो ना, हो एक्झॅक्टली. अजून हो बरोबर. नाही तर 7:30 ते 8:30 चालेल का? हां 12:30 सांगा. हो सांगा, पण शक्यतो सगळे विषय लावा. डिव्हिजन हेच हो बरोबर बरोबर बरोबर. तुम्हाला पाहिजे येऊन भेटलात तरी चालू शकला तर मी आहे free. मॅच नाही घेतली. बरं बरं हो करेक्ट. नाही ना, मध्ये क्लासरूम अवेलेबल नाही, दुसरे क्लासेस असतात. हां म्हणून प्रॉब्लेम आहे. क्लास अवेलेबल आहे ना. हो 4 ते 5 अवेलेबल आहे संस्कृतसाठी. हां म्हणून तर म्हटलं. नाही तर मग माझ्या घरी तुम्ही चालणार असेल तुम्हाला तर माझ्या घरी पण घेऊ शकतो मी. माझ्या घरी पण एक रूम केली. हां एक्झॅक्टली 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 तेच. हो बरोबर. कमीत कमी 4 मुलं तरी पाहिजे तो बॅच करायला. येस करा. हो चालेल. चला बोला. झाली? काय झालं? प्री रिसिव्हला क्रेडिट केलं आणि टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स क्रेडिट डाऊन. चलो आज इथंच थांबूया. सो तुम्हाला आता काय येणार, हे अशा टाईपचे होमवर्क येणार. फॉर्म झाला सबमिट? हो आर्या फॉर्म सबमिट झाला का? हो. किती स्कोर आहे? 63. कुठल्याच बद्दल सांगते मला? डिप्रिसिएशन डिस्पोजल ना? नॉन करंट आणि डिप्रिसिएशन. हां तेच. तुझा का जिया स्कोर काय आहे? 56. हां कमी आहे. सर पण जे MCQs आहेत ना त्यांना एक म्हणजे करेक्ट आहे पण तरी रॉंग दिले हां बरोबर बरोबर. मी तुला सांगितलंय, जर सपोज त्याने असंच ठेवलं, ते म्हणले आम्हाला काय माहीत नाही, तुम्हाला जसे आन्सर्स सांगितले तशी लिहा. तुम्ही जर ती चुकीची लिहिली म्हणजे कॉमा नाही त्याच्यावरती डॉट लिहिला, नाही डॉलर लिहिलाच नाही, जस्ट टिक करायचं असतं त्याच्यावर. अजून होते नाही 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 मग ते नको नाच सर सोडून. वाटलं तुम्ही फॉर्म उघडून बघा. मी लिहिलं लॉस $900. लिहिलं $900 टू लॉस असं लिहायचं होतं. मग आता काय करायचं? मी पण तसंच लिहिलंय सर, लॉस आणि पुढे तेवढं फक्त कन्सिडर होईल, हा मग ठीक. बाकी कन्सिडर होणार नाही. 4 ते 8 मार्क्सच गेले. तुमचे जर डॉलर कॉमा ह्याच्यामध्ये मिस्टेक्स असतील तर ते कन्सिडर होणार नाही. मी आत्ताच सांगतोय तुम्हाला. तुम्ही ते सगळं कन्सिडर करायचं आणि मग आन्सर लिहायचं नीट. डेबिट क्रेडिट लॉसचं स्पेलिंगच चुकलंय, एल कॅपिटलच नाही काढला, गेले मार्क. कॅपिटल लॉस नेहमी एल कॅपिटल काढायचा असतो.
प्रॉफिटला पी कॅपिटल ते काढायचं. सगळं कॅप दिलं तरी चालतं असं नाही चालणार. नाही तिथं दिलं नाही. चालतं काय चालतं? फक्त अख्खा कॅप दिलं तरी कोणी कॅप सांगितलं? तिथे लिहितं काय की 900 आणि ऑल कॅप्स LOSS बघा, म्हणजे इन्स्ट्रक्शन दिलंय. नाही दिले ते सबमिट केल्यावर येतं ते. Answer तसं नाही. हा ठीक आहे, तेवढं कन्सिडर होईल. त्यांनी प्रॉफिट ऑल कॅप्समध्ये आणि तुम्ही पी कॅपिटल केला तेवढं कन्सिडर होणार, पण त्याच्या पलीकडे कन्सिडर होणार नाही. तुमचे कॉमा चुकले, तुमचं डेबिटच्या ऐवजी क्रेडिट आलं, DR डॉट नसेल गेलं, एवढं स्पेसिफिकेशन पाहिजे असं त्यांचा रूल आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. DR कॉमा टाकला तर DR कॉमा रॉंग गेला गॉन. Comma टाकतो का bookमध्ये? नाही. त्यामुळे त्यातून आता तुम्ही सबमिट झालाय. सार्थक, तुझा काय स्कोर आलाय? 68. आता व्हेरी सून याच्यावरचा पण येणार आहे. ह्या टॉपिक संपत आला. हे बघा संपलं. हे झालं की हे बघा संपला, टॉपिक इज ओव्हर. इतक्या फास्ट मी म्हणतोय ना, आत्ता एक्झाम येईल तुमची. हा हे काय, हा कितवा चॅप्टर आहे? आता आपण चॅप्टर कुठल्या पोहोचलो? 10व्याला पोहोचलो. अजून फक्त 10 राहिलेत. मध्ये एक फक्त थेरी आपण सगळ्यात शेवटी घेणार. आता आधीमध्ये थेरीच नाही ना, संपला. अकाउंट्स मध्ये हे बघा ही 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 संपलं. हे लास्ट आला ओव्हरव्ह्यू आला. हा नाही सॉरी, नवीन चॅप्टर सुरू आला. हा बघा 10वा रिसिवेबल. जसं हे अक्रूड आहे तसं रिसिवेबल सेम थिंग. हां नाही, रिसिवेबल इज टोटली डिफरंट थिंग. हा थोडा तुम्हाला हां ह्याला थोडं रिसिवेबल आणि पेएबल सोपे आहेत, अतिशय सोपे आहेत, पण तुम्ही नीट ते केले पाहिजे. तुम्ही तो 9 चॅप्टर सोपा बोलताय का अवघड बोलताय? सोपा आहे एकदम. तुला काय वाटतंय? नाही त्या हिशोबाने हा सोपा आहे का अवघड ते जज करा. सेम आहे. तो जर तुम्हाला सोपा गेला तर हा पण सोपाच जाणार. ठीक झालंय तो सोपा नाही बोलू शकत. नाही. ते लेजरचं थोडंसं मग हा पण ठीकच आहे.